तर आज होता रिपब्लिक डे आणि त्याचबरोबर आज मसाला मॅगी मिस्टरांनी बनवलेली चक्की आणि त्याबरोबर मयंकने आज गाडीसुद्धा चालवलेली आणि त्याचबरोबर आम्ही आज कोणत्या गार्डनला गेलेलो तेही तुमच्यासोबत मी आज सर्व शेअर करणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा. हॅलो, हाय, नमस्कार, कशा सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम हॅपी रिपब्लिक डे. तर सकाळी मी लवकरच उठलेली आज, कारण की 6:45ला तर स्कूलला जाऊन पोचायचं होतं, त्यामुळे मी आज सकाळी 5:30-5च्या दरम्यानच उठलेली आणि त्याने माझी झोप पण पूर्ण नाही झाली. त्याच्यामुळं माझी पुढं काय दशा झालेली आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर सर्वात पहिलं तर मी मस्त असं गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणीमध्ये मोरिंगा पावडर टाकून मी मस्त असं पिऊन घेत आहे. सकाळ सकाळी हे माझं रुटीनमधलं ठरलेलंच आहे. एक तर मेथीचं पाणी नाही तर मोरिंगा पाणी. तर आता मी हे दोन्ही झालेलं आहे माझं. तर आता मस्त असं मी तयार वगैरे झालेली आहे. आरवलासुद्धा तयार केलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे स्कूलला. तर आरवला घेऊन आलेले आहे मी स्कूलमध्ये. तर बघू शकता आता प्रतिज्ञा वगैरे झालं, झेंडावंदनही झालेलं आहे. त्यानंतर ना कवायत. तर ही कवायत बघून तर मला माझ्या शाळेचीच आठवण आली. आम्ही पण असेच योगा सेम करायचो. मग ह्या गोष्टी बघितल्या की खरंच पहिल्याच्या गोष्टी खरंच खूप छान होत्या असं वाटतं. आणि त्याचबरोबर आता चालू झाला आहे डान्स. तर डान्ससुद्धा पोरींनी इतका मस्त केलेला, खूपच छान केला डान्स वगैरे पण. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करतच आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हालाही सर्व गोष्टी बघायला भेटतील. आणि खरंच बघा ना, शाळा म्हणजे ही खरंच खूप आठवणीत राहणारी गोष्ट आहे आणि त्या गोष्टी आपण कधीच विसरू नाही शकत. आणि शाळा सर्वात बेस्ट आहे, कॉलेजपेक्षाही बेस्ट शाळा असते बघा, कारण की ह्या शाळेच्या आठवणी असतात ना त्या आपण कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण शाळेत असतो तोपर्यंत फुल एन्जॉय करायला पाहिजे. ते नंतर न कळत असतं, त्यावेळेस असं वाटायचं की कधी आपण मोठे होऊ कधी नाही. तर आता मस्त डान्स वगैरे बघून झालं. त्यानंतर ना मी घरी आल्यावर तर सर्वात पहिला तर साडी चेंज केली, कारण की साडी घालून मला कामं काय होत नाहीत अशी गोष्ट आहे. तर मी आल्यानंतर ना पहिला पाणी पिलं पोट भरून, कारण की खूप वेळ लागलेला. सकाळची गेलेली ती डायरेक्ट घरी 9:30लाच आलेली मी. तर आल्यानंतर आता नाश्ता वगैरे बनवून देत आहे. आणि नाश्ता काय नाही, आज उपीटच केलेलं मी. मलासुद्धा खूपच कंटाळा आलेला आणि आता थोडंसं विकनेसपणा काय माहिती जाणवत होता, असं चक्कर वगैरे येत होती मलासुद्धा. पण म्हणलं आता काहीतरी करावं आणि नंतर मग खाऊन वगैरे झोपून जावं. तर मग मी आता साधं सिंपल असं उपीट बनवत आहे सर्वांसाठीच, कारण की खूप वेळ पण झालेला मलासुद्धा आणि आरव पण कंटाळाच होता भरपूर असं. कारण की झोप ना खूप गरजेची आहे बघा. झोप नाही झाली ना मग माणसाला काहीच गोष्टी होत नाही, त्यात आजारी पण पडायची शक्यता असते. सेम माझ्यासोबत पण तसंच झालं. मी पण ना झोप नाही काय नाही आणि त्याच्याने ना मला पण एकदम आजारी, एकदम अंग बिंग गरम लागायला लागलं. त्यामुळे म्हणलं आता चला पटकन असं बनवूया. तर बघू शकता एकदम सिंपल रेसिपी आहे. मस्त असं रवा भाजून घ्यायचा आहे छानपैकी. तर रवा भाजून झाल्यानंतर ना आता त्यात आपण तेल वगैरे टाकून ना आपले शेंगदाणे मस्त असे क्रिस्पी होऊस्तर तळून घ्यायचे बघा. तर आता मी सर्वात पहिला तेल टाकत आहे आणि ह्याच्या पुढं पण तुम्हाला मॅगीची रेसिपी वगैरे बघायला भेटणार आहे, त्यामुळे ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता त्यानंतर मी शेंगा टाकलेल्या आहेत आणि मोहरी जिरं टाकायचं आहे आपल्याला. आणि जोपर्यंत मस्त तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्यात मी कढीपत्ता टाकणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा, कमेंट पण नक्की करत जावा, जेणेकरून मलाही कळेल. आणि बघू शकता आता मस्त असे लाल झालेले आहेत आपले. आणि त्यानंतर आता मी कांदा वगैरे टाकून घेत आहे, कांदा मिरची. आणि उपीट कसं हलकं फुलकं आहे, त्यामुळे मी आज उपीटच बनवलं. नाही तर मला पोहे खाल्ले की ते नडायला आल्यावानी होतात, त्यामुळे पोहे आज नाही बनवले. तर आता एका साईडला मी पराठे ठेवलेले, म्हणजे त्यांना दिलेला टिफिनला पराठा त्यांनी काय खाल्ला नाही, त्यामुळे आता तो पण गरम करायला ठेवला एका साईडला, जेणेकरून आता नाश्त्यासोबत तोही खाल्ला जाईल त्यामुळे. तर आता झालेला आहे मस्त असा कांदा फ्राय झाला. मला पिवळा आवडत नाही, मला व्हाईट कलरचाच उपमा आवडतो, त्यामुळे मग मी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे पाणी. तर पाणी टाकून झालेलं आहे. आता त्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत थांबायचं. आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार. ज्यावेळेस उकळी येणार त्यावेळेस आपल्याला टाकायचा आहे रवा. तर आता बघू शकता असं उकळी आलेली आहे मस्त खळखळीत. आणि त्यानंतर आता जसं जसं रवा टाकू तसं तसं हलवत राहायचं, नाही तर गुठळ्या होतील बघा. आणि साधा सिंपलच खूप छान लागतो बघा. तर बघू शकता मस्त असं तर मी हलवून घेत आहे आणि 2 मिनटात तयार होतो, जास्त काही वेळ पण लागत नाही उपमा बनवायला. तर झालेला आहे माझा आता बनवून. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मला. आवडले तर लाईक पण करत जावा.
तर आता झालेलं आहे आज दिवसभराचं, तर मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तर आता मी उपमा काढून घेत आहे आणि तोच आता मी उपमा खाणार पण आहे. हे देत होती मी आरवला, त्यामुळे म्हटलं मिरची वगैरे काढून घ्यावी. तर आता मी खाणार आहे. मस्त खाऊन वगैरे झालं. चाय पण बनवलेला मी. चायशिवाय तर काय कटतच नाही. आणि चाय पिऊन सिद्धा मी झोपी गेली, कारण की मला इतकं विकनेसपणा वाटत होतं त्यामुळे. आणि डायरेक्ट मग मी तर काय स्वयंपाक वगैरे बनवला नाही. ह्यांनी डायरेक्ट 4 वाजता मस्त अशी मसाले मॅगी बनवायला घेतली, कारण की मी तर त्यांना बोललेली सीधा माझ्याकडं तर काय होत नाही आहे. त्यामुळे त्यांनीच बनवलेली आणि खरंच खूपच टेस्टी बनवलेली, मस्त बनवली त्यांनी. पण बघा ढिगाराभर तर किचनवर पसारा झालेलाच, तो मला उचलावा लागतो. तर असे तर कसे माणसाच्या हाताचं जेवण पण छानच लागतो तसं तर. कधीतरी खायला तर मजा पण येते नाही का. तर आता मी चला तुम्हाला रेसिपी पण सांगून देते त्यांनी काय काय केलेलं. तर सर्वात पहिलं तर त्यांनी कांदा वगैरे टाकला, त्यानंतर जिरं टाकलं, तेल टाकलं, बाकी सर्व फ्लावर जे जे तुमच्याकडे व्हेजिटेबल्स आहेत ना ते सर्व छान असे कट करून घ्यायचे आहे. आणि त्याला तोपर्यंतच फ्राय करायचं, तोपर्यंत ते लाल होतात, तोपर्यंत मस्त असे लाल करून घ्यायचे आहेत. कारण की ह्यांची पद्धत जरा सर्व वेगळीच असते स्वयंपाक बनवायची. म्हणजे भाजी वगैरे ते ना एकदम छान असं लाल करतात, त्यानंतर ना बनवतात आणि भाजी खरंच खूप टेस्टी लागते. तर आता हे सर्व व्यवस्थित असं फ्राय करून घेणार. मटर वगैरे टाकलेला आहे त्यांनी, मटर, गाजर, फ्लावर, परत टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला. आणि त्याचबरोबर किचनवर सुद्धा भरपूर असा पसारा झालेला, आता तो मला क्लीन करून घ्यायचा आहे. आणि मला झोपून उठल्यानंतर ना थोडं बरं वाटायला लागलं. त्यानंतर ना मग मी उठून थोडेफार कामं केले, कारण की कामं तर करणं भागच आहे. आणि आज सुट्टी असल्यामुळे पोरांनासुद्धा बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग आता पोरांनासुद्धा घेऊन जायचं आहे. तोपर्यंत म्हणलं काहीतरी बनवून खाल्लेलं बरं, म्हणून हे बनवून देत आहे आज. आणि बाहेर गेलं की नंतर आल्यावर काहीच करू वाटत नाही बघा. तर आता झालेलं आहे, ह्यांची भाजी मस्त अशी फ्राय करून घेत आहेत ते. त्याचबरोबर त्यांच्या लक्षातच नाही राहिलेला कांदा टाकायचा. आता त्यात सर्व बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत. हळदी पावडर, थोडी लाल चटणी पावडर आणि मॅगी पहिलाच कुक करून ठेवलेली, शिजवून ठेवलेली, त्यात मसाला टाकून, मॅगी मसाला टाकून. तर तीसुद्धा आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा. जास्त आपल्याला कंटिन्यू नाही हलवायचं, थोडंफारच, जास्त हलवायचं नाही, नाहीतर मग ते पूर्ण चिकलसारखं होऊन जाईल. म्हणून थोडं थोडं हलवायचं हलक्या हाताने. तर बघू शकता हे कशा हलवतात, एकदम हलक्या हलक्या हाताने तसंच हलवायचं आहे. आणि मग मस्त होतात. आणि थोडंसं नॉर्मली ना पाणी पण वता, म्हणजे मस्त परत सुटसुटीत होतात बघा मॅगी. आणि मस्त लागत होती मसाला मॅगी, खूपच यमी यमी झालेली, टेस्टी झालेली एकदम. आता तुम्हाला बघून कळतच असेल कसली भारी झालेली आहे. त्यानंतर ना थोडं पाणी टाकलं ना तर परत सुटसुटीत व्यवस्थित होतात बघा. तर आता लगेच त्यांनी काढलेली मॅगी तर मी पण घेतली मस्त अशी. तर बघू शकता कसली टॅमटिम मस्त लागती आहे. आणि मी खाल्लेली मस्त, व्हेजिटेबल भरपूर टाकलेले त्यांनी आणि मी तेच खाल्लेले. मस्त मस्त, खूपच टेस्टी झालेली. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी मॅगी एकदा. तर आता मस्त निवांत बसून खातोय. त्यानंतर तर आता मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे गार्डनला. तर आता मी किचन वगैरे पण आवरून घेतलेलं आहे, बघू शकता एकदम मस्त असं. तर आता आम्ही जातोय गार्डनला. तर चला तुम्हाला दाखवते कोणत्या गार्डनला चाललोय, कुठे चाललोय. तर ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू बनून राहा. तर इथं बघू शकता मयंक किती मस्त अशी गाडी चालवत होता. मागं हे होतं बसलेले, तरी पण बघा मयंक किती मस्त चालवतोय गाडी. आणि त्याची आनंद तर काय सांगायलाच नको, खूपच आनंद होत होता त्याला. आणि त्याला खूप आवडते अशी गाडी वगैरे चालवायला. तर आम्ही पोचलेलो गार्डनमध्ये. तर चला तुम्हाला मी दाखवते कोणत्या गार्डनला आलेलो आम्ही. तर बघू शकता कल्याणीनगरच्या गार्डनला आम्ही आलेलो. आणि इथं मस्त अशी एंटरलाच मस्त अशी रांगोळी काढलेली छानशी. आणि भरपूर अशी गर्दी पण होती. मस्त असं मोठं गार्डन पण आहे, वॉकिंगला वगैरे खूप छान आहे. पोरांना खेळायला वगैरे पण खूप छान केलेलं आहे. तुम्हाला दाखवतेच मी पुढं, चला तुम्ही पण बघून घ्या. आणि मी पण एका साईडला मस्त बसून घेतलेली, थोडंफार फिरली वगैरे.
आणि सर्व फिरून वगैरे झाल्यावर आता आम्ही निघालो आहे डीमार्टला जायला. तर डीमार्टला थोडीफार शॉपिंग करायची होती, तर त्यामुळे डीमार्टला आता निघालेलो आहे. तर सर्वात पहिला तर इथे गेलेलो थोडंसं DIY बघायला काय काय असेल ते, आणि नंतर मी डीमार्टमध्ये आली, थोडंफार किराणा भरला. तर आजचा दिवस असाच गेला हिंडण्या फिरण्यामध्ये, आणि त्यात तब्येत पण खराब होते आज माझा. आणि इथं बघू शकता हळदी कुंकूसाठी मस्त असे वाण पण होते. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.